टार्गेट मैदानावरती चौकार षटकार हायलाइट्स होतं आणि लक्ष उभं राहिलंय 4 ओव्हर 57 धावेचं. कुमार 11 तुर्भे चेस मास्टर ऑन ग्राउंड. नमित जेव्हा जेव्हा समोर येतो नंबर 9 वरती येऊन परमपूजनीय स्वामी डी.के. दास महाराज क्रीडांगण TDPL ची मॅच 2 बॉल 11 2 षटकार मारून त्यानं संपवलेला सामना. आणि तदनंतर टेनिस क्रिकेट जगताला ठाणे जिल्ह्याला स्पेशली नमित पाटील या नावाची दखल घेण्यास भाग पाडलं. त्याच्या सोबतीनं बॅटिंग ट्रॅक वरती आला. क्षणात होत्याचं नव्हतं करण्याची क्षमता जो खेळाडू ठेवतो अनप्रेडिक्टेबल गेम साठी ज्याला ओळखलं जातं नवी मुंबईच्या क्रिकेटचा कोहिनूर भूषण पाटील. मॅच ऑन. पहिल्या बॉल वरती वार केलाय आणि हा वार फसलाय. मिड विकेटला विकेट. नमित पाटील बॅक टू डगआउट. संधी होती विकी बोरसरगा गोलंदाज आणि विकेट्स या ठिकाणी त्याला अपेक्षित होती आणि फिल्डर्सनं त्या संधीचं सोनं केलं. धक्का लागलाय. पहिला एक क्वालिटी कॅच आपल्याला पाहायला मिळाली. कॅप्टन कूल सचिन नाईक सेलिब्रेशन भी हार्ड था. धक्का लागला मैदानावरती. पहिला न्यू बॅटर नंबर 3 वरती येतोय रोनित. नमित रोनित दोन्ही बंधू राजात. नमितची जातीय मैदानावरती विकेट. आज अगदी आपण पाहिलं तर या जोडीला चेअरअप करण्यासाठी भरपूर मोठा फॅनबेस आला. कुणालदादा मात्रे इनामपुरी ते देखील कुणालदादा पाटील इनामपुरी ते देखील आज आपल्या सोबत होतं. तुर्भे आणि इनामपुरीचं अतिशय अतूट नातं. त्यांच्याकडे देखील ऑल द बेस्ट आपण करू. अंपायर्सला खरंच कौतुकाची थाप द्यायला हवी. क्रिकेटचा एक मानाचा सलाम द्यायला हवा. जिकडे आज 18 19 20 25 वयाची मुलं कुठेतरी ब्लँकेट कॅप शोधतात तिथे मैदानावरती मोठ्या काळजानं जसं की अंपायरिंग करतात. सुनील पाडले सर, रवी पाडले सर. चांगला चेंडू होता. मागच्या बॉलच्या कंपॅरिझन मध्ये लेंथला थोडंसं मागे खेचलं. एक सिंगल मल. एका सिंगलला ऑन दी मार्क. आता बॅटल मैदानावरती. एका बाजूला वेगाचा रफ्तारचा राजा नवी मुंबई एक्सप्रेस विकी भोईर. स्ट्रायकर एंडला बॅटिंग ट्रॅक वरती तयार. नवी मुंबईच्या क्रिकेटचा कोहिनूर भूषण पाटील. मागच्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच मिळाली भूषणला. मॅन ऑफ द मॅच मिळाली विकीला. विकीला जेव्हा मॅन ऑफ द मॅच मिळाली त्यानं सांगितलं पहिल्या मॅच मध्ये माझ्या गुरुला मॅन ऑफ द मॅच मिळाली आहे तर सेकंड मॅन ऑफ द मॅच जी मला मिळते ती मी डेडिकेट करतो भूषणला. आणि आता गुरु शिष्याची लढाई मैदानाच्या आत. स्विच हिटचा फटका 6. भूषण पाटील जैसा हार्ड कोईच नाही आहे. आणि मैदानावरती या षटकारानंतर भूषण पाटील सांगतोय भूषण पाटिल के सामने कोई बोल सकता है क्या. विकी भोरच्या वेगाचा वापर आणि स्विच हिट रिवर्स. स्विच भी है, स्वीट भी है, कडक भी है. लाजवाब शॉट होता. संघर्षाचा शंखनाद करणारा षटकार कोहिनूर ऑफ नवी मुंबई भूषण पाटीलच्या बॅट मध्ये आला. ऑन साइडला फ्लिक ऑफ द रेस्ट जाईल बॉल. पहिल्या टप्प्यावरती बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4-4-4. व्हॉट अ शॉट. इम्प्रेसिव्ह, अट्रॅक्टफुल, वंडरफुल. दिस इज 457 टू विन. झालेत मैदानावरती 4 बॉल मध्ये 11 बॉल तयार. विकी समोर भूषण. इथे वेग 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 भन्नाट होता. तेच तर्रार होता. अनप्लेबल समजू शकले नाही त्या ठिकाणी. आणि टप्पा पडल्यानंतर भूषणला थोडं आत यायचं होतं. वाईट बॉल जाऊ द्यायचं होतं. जर बॅट वरती कनेक्ट केला असता बॅकवर्ड स्कोअर लेग लॉंग लेग खाली होतं. 4-6. फुटवर्क त्याच्यावरती कंट्रोल नव्हतं. हलक्या हाताने दिला सन्मान. काढला डीप बॅकवर्ड पॉइंटला. चेस फिल्डर साठी क्षेत्ररक्षक ट्राय करतात. सेकंडचा कॉल 2 कंप्लीट केले जातील. गुलाबी थंडी आहे आणि त्यामध्ये रंगतीय मैदानावरती मॅच
धाराव वर्सेस तुर्भे. आणि ही मॅच जर का तुम्हाला नवी मुंबईकरांची आज रायगडात पाहायला मिळतीये तर सगळे नवी मुंबईकर म्हणतील की आमच्यासाठी मोठी पर्वणी आहे. असं देखील कुठे झोपतं लवकर. नवी मुंबई शहर विकसितशील, गतिशील, गतिमान आणि क्रिकेटसाठी प्रचंड प्रसिद्ध. येणाऱ्या काळामध्ये नवी मुंबई प्रीमियर लीग देखील तुम्हाला पाहायला मिळेल. तर रोंजनचे आमचे हनुमान शेठ पाटील यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती या आणि जयेंद्र शेठ पाटील. आणि नक्कीच खूप तिकडनं चेअरअप होतोय कारण धारावे संघाला आज त्यांनी पुरस्कृत केलाय. तर हनुमान शेठ या, जयेंद्र शेठ स्वागत आहे. आमचे रोंजनचे सर्व तिथे आहेत मान्यवर, त्या सर्वांचं स्वागत आहे. आमचे मिलिंद उलवेकर आपलं देखील स्वागत आहे. वन टीम वन ड्रीम मच्छिंद्र स्मृती धारावा फाईट करते आज टीम कुमार 11 तुर्भेला. नवी मुंबईच्या प्रेस्टीज मध्ये क्रिकेटच्या पटलावरती या दोन टीमचा एक वेगळा मान, एक वेगळा सन्मान. फ्रेंडशिप बॅटल बट मैदानावरती रायव्हलरी क्रिकेटच्या पटलावरची ती देखील. 18 बॉलचा खेळ शिल्लक, 44 इथनं अजूनही करायच्यात. भूषण वैयक्तिक बॅटिंग करतोय. 4 बॉल 12, पहिल्या षटकात आले 13, 18 चेंडू 44. जे सर रिक्वायर रन रेट हवं होतं थोडीशी मागे पडली बट रन विकी भूरच्या विरुद्ध 13 आलात. रोनीचा तडका, अंपायरचा इशारा, नो बॉल. बॉल लॉंग ऑनला, बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणि या षटकारानं या मॅचला एक वेगळं टचअप देण्याचं काम केलंय. आता इथनं जो क्राउड म्हणत होता 57 सहजच धारावे थांबवल, थोड़ा धीरज रख, थोड़ा और जोर लगा. किस्मत के जंग लगे दरवाजे को खोलने में वक्त लगता है और घायल शेर की सांस उसके दहाड़ से भी ज्यादा खतरनाक होती है. आणि ते डरकाळी फोडली आहे टीम कुमार 11 तुर्भे. दिस इज नॉट ओनली नम, दिस इज ब्रँड ऑफ नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेट. संघर्षाचा झाला शंखनाद आणि प्रतिस्पर्धी कोण? गावदेवी धारावा. ही लढाई भूषण पाटील वर्सेस सचिन नाईकची, ही लढाई आहे विकी वर्सेस रोनीची, ही लढाई आहे धीरज वर्सेस नमीची. आणि हे बॅटल खतरनाक रंगेल. क्लोज जाईल मॅच. फ्री हिट, फुल टॉस ऑन साइडला. एका टप्प्यावरती काव कॉर्नर, बाउंड्री लाईनच्या बाहेर. एका बॉल मध्ये आलेत 11, पहिल्या षटकात होत्या 13, रन झाले 24. चर्चा सुरू झाली आहे. चर्चा रंगती आता. भावेश नाईक पोहोचतोय, विकी पोहोचलाय, पूर्ण टीम हडल सुरू झाली आहे. बट टाइमर तो देखील ऑन. विथिन 20 मिनिट्स 4 षटक तुम्हाला टाकायची आहेत, 15 मिनिटांमध्ये पूर्ण करायची आहेत तुम्हाला मैदानावरती 3. त्या गोष्टीकडे देखील तुमचं लक्ष असू द्या. 6 मिनिट आतापर्यंत झाली आहेत. बरोबर वेळेवरती क्रिकेट चालू आहे कारण पहिल्या षटक विकीचा वेगवान पटकन संपलं होतं. 17 बॉलचा खेळ शिल्लक, 33 रनची गरज. ड्रॉ केला जाईल या मॅच नंतर. 2 सामने जिंकलेत RMSKYCC मुरबीन. फटका लाजवाब, क्वालिटी शॉट, हेलिकॉप्टर इनसाइड आउट. रोनित पाटिल ना पद बड़ा न पैसा बड़ा. मुसीबत में साथ रोनित खड़ा 57 के टारगेट के आगे, दुश्मन के सामने आज है वो लड़ा. क्या बैटिंग करतोय. बड़े मियाँ तो बड़े मियाँ, छोटे मियाँ सुभान अल्लाह. एक 0 वरती गेला तर दुसरा हीरो बनलाय. धावफलकावरती धावा जाऊन पोहोचलेत. स्कोर कार्ड वरती 28, 16 बॉल 29. मॅच ऑन. आता सचिन नाईकला म्हणावं लागेल कमबॅक आम्हाला आता हवाय. आता डावाला पाडायचे खिंडार कारण आता मॅच बॅलन्स. केम बॅक ची स्टोरी. पडला, टर्न झाला, स्लोवर बन होता, फसवलं तिकडे. हा बॉल मागच्या बॉलच्या कंपॅरिझन मध्ये दोन्ही बाजूला प्रेक्षक प्रचंड मोठ्या संख्येत. क्राउड, पब्लिक तो पब्लिक आहे, सब जानती आहे. माहिती ही मॅच चांगली रंगणार आहे. बॉल शिल्लक आहेत मैदानावरती 15, रन बाकी आहेत 29. बॉल तयार आहे सचिन नाईक.
स्ट्रायकर एंडला उभा. रोनित पुन्हा एकदा चांगला बॉल, बट रिटर्न क्रीजच्या अगदी समोरून. लाईन बिलॉंग्स टू अंपायर. डॉट बॉलची होती आहे त्या ठिकाणी समाप्ती. या ऍक्शन रिप्ला पाहूयात फॉर्च्यून इव्हेंट्सच्या माध्यमातून. मागच्या बॉलचा राईट आर्म ओव्हर द विकेट आला. सचिन नाईकचा हा बॉल टप्पा पडला. लाईन बिलॉंग्स टू अंपायर. अंपायरच्या हात होतं या नाद. अजून एक डॉट बॉल. आपण म्हणालो ना की आता धारावीला माहिती आहे मॅच फसली आहे, आता कमबॅक धारावे देखील करणार. कच्च्या गुरुचा चेला धारावे देखील नाही आहे. सचिन नाईक वापसी करणं, घडणं बिघडणं त्यातनं सुधारणं, या सगळ्या गोष्टी मच्छिंद्र स्मृती धारावे देखील जाणते. हा महत्वाचा बॉल, मॅच बॅलन्स. कारण मैदानावरती धारावेला माहिती आहे भूषण पाटील उभा आहे. एका बाजूला बॅटिंग जरी रोनित करतोय, दबदबा बुद्धिबळाच्या खेळामध्ये राजापेक्षा जास्त वजीराचा असतो. फटका फसलाय लॉंग ऑफला. डाऊन दी बॉल फील्ड टिपलाय. दीपक ठाकूरनं झेल. संपलाय रोनितचा खेळ. एका बॉल मध्ये किती आले रन्स? 11. नंतरच्या 4 बॉल मध्ये कोणतीही रन या ठिकाणी नाही आहे. आणि काय कमबॅक मैदानावरती केलंय. लगातार 3 डॉट, त्यानंतर विकेट आणि लाजवाब वापसी मॅच मध्ये केली आहे टीम गावदेवी धारावेनं. चांगला खेळला मैदानावरती रोनित पाटील, बट षटकारापेक्षा व्हॅल्यू क्रिकेटमध्ये एका सिंगलची काय ते रोनितला कळायला वेळ लागला. आणि त्या वेळे दरम्यान भरपूर काही गमावलं टीम कुमार 11 तुर्भे क्रिकेट संघानं. बॉल शिल्लक आहेत. इथनं 12 रन बाकी आहेत मैदानावरती. अजून इथनं 28 झालेत. 29 करायच्यात येणाऱ्या 12 बॉल मध्ये. रिक्वायर रन रेट 14.50 वरती जाऊन पोहोचलंय. 2 षटकामध्ये 14च्या सरासरीनं 28 आलात. 14.50च्या सरासरीनं मैदानावरती अजूनही 12 मध्ये 29 करायच्यात. हालात के कदमों पर कभी सिकंदर नहीं झुकता, टूटा भी तारा तो कहीं जमीन पर नहीं गिरता, गिरते शौक से दरिया समंदर में, कभी कोई समंदर किसी दरिया में नहीं गिरता. बॉलिंग ट्रॅक वरती आहे भावेश नाईक. बॅटिंग ट्रॅक वरती लॅजंड सोबत लॅजंड. एका बाजूला भूषण पाटील, दुसऱ्या बाजूला रवी म्हात्रे. तर बॉलिंग ट्रॅक वरती नवी मुंबईच्या क्रिकेटचा येणारा ध्रुव तारा भावेश नाईक. त्याचं स्वागत षटकारानं झालंय. बॉल चालला मिड विकेटच्या बाहेर. बॅट मधला जो पंच ना त्यातनं आवाज आला टक आणि त्यानंतर मोहर उमटलेली होती. कोहिनूर ऑफ नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेट. भूषण पाटील बॅटिंग आवडली असेल तर एकदा जरूर टाळा व्हायला हव्या. कारण हा पाटील इतकं सांगतोय आखाडा कोणताही असो, राडा भूषण पाटीलच्या नावाचा नेहमी होणार. ज्यानं कतार गाजवली, ज्यानं शारजा गाजवलं, महाराष्ट्राचा काना कोंपरा पिंजरून टाकला तुर्भे गावाच्या नावानं. तुर्भे गावाचं नवी मुंबईचं भूषण आज नवी मुंबईच्या टीमला दाखवतोय जंगल में कभी चुनाव नहीं होता. भूषण पाटील आपने ताकत से राजा कहलाया जाता है. मागच्या मॅच मध्ये आला होता 42 अर्धशतक हुलकावणी देताना दिसलं. या मॅच मध्ये बॅटिंग करतोय. तुम्ही पाहता 57चं लक्ष 34 झालं. 11 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 23 करायच्यात. धारावी देखील मॅच सोडणाऱ्यातली नाही आहे. लारो से डरकर नौका कभी पार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. 11 बॉल 23 एक्स्ट्रा ऍड होईल. अंपायरने सांगितलं वाईट बॉल पुन्हा टाकावा लागेल. अतिरिक्त धावेनं धावफलक पुढे जातं. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती 35. 11 बॉल 22ची गरज. मोठं टोटल आहे. अशा रन्स आपण 3 ओव्हर मध्ये डिफेंड करताना देखील पाहिलं. पण माहितीये ना शेजारी ज्यावेळी समोर येतो खाण्यागुणा त्याला जास्त माहिती असतात. स्विच हिट आणि इथे विकेट जाता जाता मैदानावरती काही काळ वाचली आहे. कारण बॉल पायाला स्पर्श झाला, यष्ट्यांपासून काही सेंटीमीटर दूर राहिला आणि वाचला. तिकडे मात्र शिकार होता होता. हे कॅमेरामॅन सुद्धा तुम्ही पाहताय अनुजला. धारावी टीमचा तो डहाट फॅन आहे म्हणून त्याला ऑनस्क्रीन तुम्ही पाहताय. दुःख इतकं आलंय की मात्र बॉल ट्रॅव्हल होणं कठीण
आणि भूषण पाटीलची जाती आहे मैदानावरती विकेट. मागचा स्विच हिट मुवमेंट शिफ्ट झाली आणि तदनंतर आता हा फटका हेलिकॉप्टर लँड होण्याऐवजी क्लॅश झाला. 7 बॉल 18. कोहिनूर ऑफ नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेट बॅक टू डग आउट. टीमची टोटल धावफलकावर आपण पाहता रन्स आपल्याला पाहायला मिळतात 35. बॉल शिल्लक 9. रन बाकी आहेत मैदानावरती 22. भावेश नाईक आपण म्हणालो की येणारा ध्रुव तारा आज चमकलाय आणि आज चमकलाय असा की त्यानं विकेट घेतली आहे भूषण पाटीलची. जलवाज प्रत्येक बॉलरची ड्रीम विकेट असतं. 9 चेंडूंचा खेळला 22 करायच्या 14.57चा रन रेट अजूनही पूर्ण करायचा. कौशल्याला बॅटिंग ट्रॅक वरती मिडॉनला क्लिअर करून चालला लॉंग ऑनला. क्षेत्ररक्षक तिकडे उपस्थित फक्त एकच धाव मिळते आणि समीकरण मैदानावरती उरलंय. येणारे 8 बॉल 21 धावा. या मॅच मध्ये टीम कुमार 11 तुर्भेनं गमावलंय काय विकेट्स पेक्षा जास्त. जे 4 डॉट बॉल सचिन नाईकच्या विरुद्ध आलं तिथं मॅच शिफ्ट करायची होती. रिक्वायर रन रेटला 12 वरती आणायचं होतं. तिथे त्या डॉट बॉल्सने इम्पॅक्ट टाकला. तुर्भे गावाचा पलटवार मला पाहायला आवडलं. या मॅचचा क्लायमॅक्स इंटरवल थ्रिलर सगळं काही डेंजर. 7 बॉल 15 रनची गरज. बॉल तयार बॉलिंग ट्रॅक वर ओव्हर द विकेट. व्हाईट बॉल कदाचित अपेक्षा होत्या. नॉन स्ट्रायकर इन बॅटर्स तेच पाहत होता. कदाचित सोडलं असतं तर ऍक्शन रिप्ला पण इथं पाहूया. सिंगल कंप्लीट झाली आहे. या सिंगल नंतर समीकरण मैदानावरती उरलंय. 6 बॉल 14. फ्रंट अँगलला पाहायला अजून मजा येईल क्रिश. एक सिंगल इकडे ऍड झाली आहे. धावफलकावरती तुम्ही पाहता चर्चा झाली असती या बॉलची. कदाचित जाऊ दिलं असतं जज केलं असतं तर अजून काही रन्स त्या सोबतीनं बॉल्स मिळालं असतं. बॉल शिल्लक 6 रन बाकी आहेत मैदानावरती 14. याच मैदानावरती 2015ला मच्छिंद्र पाटील सरांचं ऐकलेलं एक वाक्य आजही मला आठवतं. जेव्हा गावदेवी अंजूर विरुद्ध मॅच सुरू होती पारगाव. रन्स करायच्या होत्या 6 बॉल 12 आणि त्यानंतर आली ती लाईन होती. आज मच्छिंद्र सरांसाठी स्पेशली ते डेडिकेट करतो कारण त्यावेळी डायट फॅन होतो या आवाजाचा. संगीत सुनकर कभी ज्ञान नहीं मिलता, मंदिर जाकर कभी भगवान नहीं मिलता, इसलिए लोग आज भी पूछते उस पत्थर को क्योंकि इंसानों की दुनिया में भरोसे लायक इंसान नहीं मिलता. इथे तो बॉलर शोधायचा आहे. बॉलिंग कार्ड वरती टीम दारावाला जो थांबवेल 14. रवी मात्रेला मारायचे 2 मोठे फटके पण त्या समोर अडथळा धीरज भोईर या नावाचा. गेम प्लॅन सेट. मैदानावरती अगदी दुसरे षटक टाकणारा धीरज भोईर ओव्हर नंबर 4 मध्ये आला आणि ज्यावेळी लढाई अडोस पडोशी असतं ती खतरनाकच रंगते. पहिला बॉल एक्स्ट्राज बनतील. व्हाईट बॉल आग दोन्ही बाजूनं सारखी लागली आहे. दोन्ही टीम्स मध्ये फ्रेंडशिप बॅटल अतिशय सुंदर. हे आयोजक तुम्ही पाहता विथ पनामा कॅप बड्ड बॉय नितीन केणी शिवाजी पाटील निथून त्यांच्या सोबतीनं टीमची टोटल अगदी नितीशला आपण पाहता 44. बॅटची लागली एका कडा. फर्स्ट अटेम्प्टला आय थिंक 1 बाउन्स की इझिली कॅच. कॉल क्लोज. अंपायरनं सांगितलंय कदाचित कन्व्हिन्स केलं जातं. थर्ड अंपायर या ठिकाणी व्हायला हवं आणि यस कन्व्हिन्स झालं. अंपायर सोबत चर्चा झाली आहे. अंपायर कॉल DRS अगदी फक्त तुमच्याकडे बिमर्ससाठी आहे बट काही स्ट्रेजला अंपायर्सला वाटलं तर तिकडे ते अंपायर कॉल निर्णय पाठवू शकतात टेक्निकल टीम कडे. नॉट आउट. 1 बाउन्स. चेंडू जाऊन त्या ठिकाणी पोहोचला एसटी रक्षकाच्या हातामध्ये. नॉट आउट आहे बट बॉल डॉट ते महत्वाचं कारण या बॉल नंतर मैदानावरती अगदी अंपायरचा निर्णय लाजवाब होता. चिते की चाल, बाज की नजर, बाजीराव की तलवार.
और सुनील पाटिल के डिसीजन पे कभी संदेह नहीं करते मेरे दोस्त, नहीं करते तो नहीं करते, बात और किस्सा कहानी खत्म। 5 बॉल 13 रन। एक गोष्ट चांगली इकडे DRS नव्हता, अन्यथा तुम्हाला तो गमवावा लागला असता। धीरज तयार, स्ट्रायकर एंडला रवी म्हात्रे, ऑन साइडला फटका, क्रॉस बॅट टर्न केला, मिड विकेटला फोल्डर उपस्थित, एक सिंगल मिळतीये पहिल्या बॉल वरती एक्स्ट्रा, त्यानंतर डॉट, त्यानंतर सिंगल बनवायच्या होत्या। मैदानावरती धावा 14, बॉल शिल्लक 4, रन बाकी तिथनं 12। चर्चा करतो धीरज आता त्या ठिकाणी विकी सोबत कशा प्रकारे येणार काळामध्ये प्लॅन्स बनवले जावं। यू कॅन डू इट, तू करू शकतो। विकी त्याला सांगतोय तुझ्यात आत्मविश्वास आणि तुझ्या सोबतीनं आपण उभे आहोत लढण्यासाठी। वी कॅन ऑल्सो डू इट अँड गेट इट विक्ट्री। मोठा फटका मॅचचा रंग वाढवेल। स्ट्रायकर एंडला फलंदाज कौशल, त्याच्यासाठी हा बॉल टप्पा पडल्यानंतर यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावलाय। डॉट बॉल, समीकरण बदललंय। कमीत कमी एखादी सिंगल तरी यायला हवी होती जेणेकरून रवी म्हात्रेला मला स्ट्राइक, बट मैदानावरती आय सेटल बॅटर नॉन स्ट्राइक रेंजला उभा। चांगला निर्णय अंपायरचा, डॉट बॉल, नो आर्ग्युमेंट विथ अंपायर्स। 3 बॉल बाकी आहेत, 12 करायच्यात। इथे फटका चांगला सजवला, क्षेत्ररक्षक उपस्थित डीप मध्ये, एक सिंगल ती मात्र फक्त मिळेल आणि मॅच येऊन थांबली आहे। 2 बॉल 11 रन। ओव्हर नंबर 2 मध्ये तुम्ही मिस केले 4 बॉल, तिथे कमीत कमी 6 आले असतं, चित्र काहीच वेगळं असतं। सचिन नाईकनं केलेली वापसी ती देखील चर्चेची होती, त्यानंतर भूषणनं केलेला संघर्ष, त्यानंतर रवी म्हात्रेचे षटकार, बट मैदानावरती भावेश नाईकला विकेट मिळणं, या सगळ्या गोष्टी चर्चेच्या। चला गेम स्पीडअप करा थोडासा भावेश। 2 बॉल आणि मैदानावरती रन्स करायच्यात 11। आतापर्यंत 18 मिनिटं आणि 36 सेकंदच वापरले तेजस दादा, वेळ आहे त्यांच्याकडे। चला दोन्ही टीम्स रेडी राहायचं। माहुल गाव आणि बामनडोंगरी, मिराज विहान खाडेकर। इथे लाईन चांगली आहे, बॅटची लागली आहे कडा, बंद लिफाफामध्ये असणारा सामना खुला झालाय आणि 1 बॉल बाकी आहेत धावा 11। व्हॉट अ कमबॅक बाय टीम गावदेवी दाराव। 1 टीम 1 ड्रीम। पैसा वसूल मॅच होती, पैसा वसूल मॅच होती। माहोल बनवणारी आणि काही काळ झोप एका क्षणात गायब करणारा हा सामना तुम्हाला पाहायला मिळाला। चला टीम माहुलगाव रेडी राहायचं, त्यांनी बॅटिंग घेतली आहे, प्लस डगआउट मध्ये ते उतरतील। टीम बामनडोंगरी शॉर्टकट नाहीये, इंट्रिगेट मधनं या, इथनच जायचं। एकही प्लेयर कुठून मैदानावरती इंटर होणार नाही, आणि तुम्हाला सवय उड्या मारायची, या पटकन। 1 बॉल 11, माहिती तुम्हाला मॅच आता लगेच लागणार आहे, पटकन या। एकही मिनिटानंतर एक्स्ट्रा आपण थांबणार नाही होत। 1 आला, 2 आले, 3 आले, अजून 9 बाकी आहेत। चला ऑल टीम म्हणालो ना, ते शॉर्टकट मारतील कुठून तरी। 1 बॉल 11, एखादा मॅजिक या मॅच मध्ये वाचवू शकतो। स्ट्रायकरला डावखुऱ्या, त्याचा फलंदाज टीमचा कॅप्टन आला चिनू। फटका चिनूच्या बॅट मधला फसलाय आणि भावेश नाईकनं टिपला झेल, जिंकली या मॅच टीम गावदेवी दाराव। संघर्ष राहील चर्चेत कुमार 11 तुर्भेच्या नावाचा। हार्ड लक बॉयज आणि अभिनंदन सचिन नाईक अँड टीम, या मॅचचा मॅन ऑफ द मॅच। नवी मुंबईच्या क्रिकेटला पडलेलं एक अद्वितीय आणि संघर्षातून तयार झालेलं नाव भावेश नाईक इज द मॅन ऑफ द मॅच विथ द बॅट 33, आणि विथ द बॅट 33 आला नंतर विथ द बॉल 1 विकेट, आणि ती विकेट प्राइज विकेट होती। चला सचिन चिठ्ठी घ्यायसाठी या, चिठ्ठी काढायची आहे, डायरेक्ट घ्यायसाठीच बोलवलं म्हणजे अर्ध टेन्शन कमी झालं। चिठ्ठी उचलाला। चला आता ड्रॉ होईल टीम मुरबी दाराव आणि त्या सोबतीनं